ज्योतिषशास्त्रानुसार अक्षत हे चंद्राचे रूप मानले जाते। त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो। आपल्या हिंदू धर्मात तांदूळ खूप शुभ मानले जाते। त्यामुळे तांदळाचा वापर सर्व प्रकारच्या पूजेसाठी केला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार अक्षत हे चंद्राचे रूप मानले जाते। त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो। मंडळी, आजच्या धावपळीच्या जगात आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत कष्ट करत असतो, पण तरीही काही गरजा अपूर्ण राहतातच। परंतु असे काही जण आहेत जे कमी मेहनत घेतात आणि तरीही अगदी आरामदायी चैनीत आयुष्य जगतात। ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळेस ग्रहांशी संबंधित दोषांमुळेही माणसाला धनसंबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो। अशा समस्यांपासून सुटका करून घेण्याचे काही उपाय देखील ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत। या उपायांचा अवलंब केल्यास आपण समस्यांपासून मुक्ती मिळवू शकतो। मंडळी, ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत। या उपायाचे पालन केल्याने व्यक्तीचे नशीब रातोरात बदलू शकते आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते। चला तर मग अशाच काही तांदळाच्या संबंधित काही उपाय जाणून घेऊया। असे मानले जाते की पितृदोषामुळे व्यक्तीचे जीवन नेहमी समस्यांनी भरलेले असते। अशा स्थितीत माणसाला कामात यश मिळत नाही। जर तुम्हालाही पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर अमावस्येच्या दिवशी खीर बनवा आणि त्यात भाकरी मिसळा आणि कावळ्यांना खाऊ घालावी। हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते। काळ्या तांदळाचा उपाय मानवांसाठी फायदेशीर मानला जातो। जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर सोमवारी शिवलिंगावर काळ्या तांदळात दूध मिसळून अर्पण करावी। असे मानले जाते की हा उपाय केल्याने शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्ती मिळते। ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ अतिशय पवित्र मानले जातात। त्यामुळे सर्व पूजेच्या ठिकाणी त्यांचा वापर केला जातो। तांदळाच्या दाण्यांना अक्षता असेही म्हटले जाते, ज्याचा अर्थ अखंडित असा होतो। कपाळावर टिळा लावल्यानंतरही त्यावर अक्षता लावल्या जातात। असे केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते असे म्हटले जाते। तांदळाचा संबंध चंद्रासोबतही जोडला जातो। त्यामुळे ज्योतिषांच्या उपायांचा अवलंब करून आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करता येते, ज्यामुळे तुम्हाला शुभ फलप्राप्ती होते। तसेच जीवनातील अनेक समस्या हळूहळू नष्ट होऊ लागतात। पैशांच्या कमतरतेमुळे जर तुम्ही हैराण असाल तर सोमवारच्या दिवशी अर्धा किलो तांदूळ शिवलिंगाजवळ बसून एक मूठ अर्पण करावी। उरलेले तांदूळ एखाद्या गरजवंताला दान करावेत। हा उपाय सलग 5 सोमवारपर्यंत करावा। शिवलिंगावर अर्पण करायचे तांदूळ अखंड असावेत याची काळजी घ्यावी। तांदळाचे तुकडे दाणे कोणत्याही देवतांना अर्पण करू नये। या उपायामुळे धनप्राप्ती योग तयार होतो। लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी एखाद्या शुभ मुहूर्तावर किंवा पौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाच्या रेशमी कपड्यात 21 अखंड तांदळाचे दाणे बांधून घ्या। हे दाणे हळदीने पिवळे करून घेतलेले असावेत। त्यानंतर लक्ष्मी मातेच्या तसबिरी समोर लाल कपड्यात बांधलेले तांदळाचे दाणे ठेवा। त्यांची विधीपूर्वक पूजा करा आणि कनक स्तोत्राचे पठण करावे। यानंतर त्या कपड्यातील काही तांदळाचे दाणे आपल्या पर्समध्ये, काही तिजोरीमध्ये किंवा धनसंपत्ती ठेवलेल्या ठिकाणी ठेवा। असे केल्यास पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील। तसेच लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होईल। जर तुमच्या कुंडलीतील चंद्र तुम्हाला अशुभ फळ देत असेल तर आपल्या आईकडून 1 मूठ तांदूळ विधीपूर्वक दान करून घ्या। तसेच नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी कुमारिकांना केशरी तांदूळ दान म्हणून द्या किंवा त्यांना तांदळाची खीर बनवून खाऊ घाला। असे केल्यास तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग तयार होतील आणि कुंडलीतील चंद्राचे स्थानही बळकट होईल। आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी रात्री 10 वाजल्यानंतर घराच्या उत्तर दिशेला एक चौरंग मांडून त्यावर एक कलश ठेवून द्या। त्या कलशावर केशराचे स्वस्तिक चिन्ह रेखाटा। नंतर कलशात पाणी भरून त्यात दुर्वा, तांदूळ आणि 1 रुपया टाका। मग एक छोटी प्लेट घेऊन त्यात तांदूळ भरा व ती कलशावर ठेवा। जर आयुष्यात अन्न आणि पैशाची कमतरता भासत असेल तर एका मोठ्या भांड्यात तांदूळ ठेवा आणि त्यावर अन्नपूर्णा देवी ठेवावी। असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात। याशिवाय कुंकूसोबत तांदूळ अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शिवलिंगासमोर तांदूळ घेऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। यानंतर मुठभर तांदूळ शिवलिंगाला अर्पण करा आणि उरलेले तांदूळ एखाद्या गरीबाला द्या।
असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतील आणि धनलाभ होईल। मंडळी, घरात वास्तुदोष असेल तर मुख्य दारात एक स्वस्तिक काढा, त्यावर रोज अक्षता आणि जल अर्पण करा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद मिळतो। तसेच घरातील वास्तुदोषही दूर होतात। मंडळी, असे म्हणतात की तुळशीच्या लग्नाच्या वेळी तांदूळ दान करणे खूप शुभ मानले जाते। यामुळे व्यक्तीला कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही। एवढेच नाही तर चंद्रग्रह या दिवशी तांदूळ दान केल्याने शुभ फळ प्रदान करतो। तुळशी लग्नाच्या वेळी प्रदक्षिणा करत असाल तर हातात तांदूळ घेऊनच करावे। असे केल्याने शाश्वत फळांसह मोक्ष प्राप्त होतो।